गणपती बाप्पा. किती करू का आधी आता तुला खूप चांगला फटका एनर्जी ड्रिंक मोठमोठे कार केले. तर हॅलो गाईज, नमस्कार. तर आज आमचे भानगर प्रीमियर लीग आणि भानगर प्रीमियर लीग निमित्तच आम्ही सकाळ सकाळ चालले आहेत पी झाकण्यासाठी, कारण की आम्ही हे त्यातले हे आमचे गुरु आहेत. ह्यो आमच्या दुसऱ्या टीम हमको दिखाना तो ह्यो एक चाव आहे. तर जयेश मध्ये आपला दरवर्षीच्या कामाला लागलेला आहे. बघा शकता तुम्ही, आता चांगलं लागलेलं आहे. आणि सकाळच्या वाजले आहेत 7:30 आणि आम्ही मैदानात हजर. पाहायला मिळेल प्रकाश तांडे यांच्या हस्ते पहिला टॉस जिंकलेला आहे मल्हार 11 संघ येथे नाणेफेकीचं कवलं जिंकताना आणि त्वरित निर्णय आमचा कळवा काय तुमचा आणि लगेचच तुम्ही क्षेत्ररक्षण सजवावं किंवा फलंदाजीसाठी प्लेअर पाठवावे. गोलंदाजी घेतले. गोलंदाजी करण्याचा डिसिजन केलेला आहे तो मल्हार 11 संघाच्या कर्णधाराने. आणि काय ती प्लॅनिंग असणार आहे या दिवसभराच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल ते मल्हार 11 संघाकडून. त्यांना जो जोड आहे तो आम्ही नक्कीच गार करण्याचा प्रयत्न करू. पोरा कॉलला आले फक्त संतोष नाही आपला तो जवान म्हणत होता. या स्पर्धेची नियमावली अशी असणार आहे की 4 चेंडू 4 षटकांचा सामना असेल आणि या 4 षटकांमध्ये तो का नितीन बडा आला तुमचा सा किचकिच करतोय. कंपल्सरी चेसिंग बा असा किचकिच करू नका आधी आमचं तुला बघ किचकिच करू नको. हा त्याला ह्याच समजतो तू. चष्मा आहे ना, चष्मा पूर्ण घेईल शहाणपणा करत. तर आमचा फलंदाज तयार आहे. काय मग आज काय तुझी रणनीती असेल, कसा तुला वाटतं? तुला फलंदाजी करायला भेटेल कशी, किती रन मार? प्रभाव जास्त प्लेयरांना व्हावा नाही म्हणून एनर्जी ड्रिंक. कौन है ये लोग, कहां से आते हैं? किती रन मारणार आहे? 40-45 करू आपण. एकटा का? एकटा नाही, 38 मध्ये. अरे दादा नमस्कार, कसं वाटतं तुम्हाला? तुम्ही किती रन मारण्याचा प्रयत्न करतात स्वतः? टार्गेट आहे एकटा का? एकटा. टीमचा आहे 100चा शतक करण्याचा प्रयत्न. आमचा पण तेच प्लॅनिंग आहे. आम्ही 4 ओव्हरला 200 रन तरी मारण्याचा आमचा प्रयत्न असेल. म्हणजे आमचे कसे फलंदाज आहेत, 4 ओव्हरला संतोष तांडे, पॉसिबल नाही, शेळके. पॉसिबल नाही 200. आम्ही तेवढे 9 पण नाही टाकू शकत. नाही, तुम्ही नाही ना, मला दुसरे आहेत ना. हा, मग ठीक आहे. अरे अक्षय दादा, तुम्हाला कसं वाटतं? आम्हाला म्हणजे खूप मजा वाटते. आणि मल्हार 11 संघ तुम्ही बघितला असेल, रेड टी शर्ट मध्ये असेल तर सगळं मल्हार 11 संघ आणि तोच ही ट्रॉफी जिंकेल असं मला अंदाज आणि खात्री आहे. कुछ भी तुमचा कॉन्फिडन्स जरा जास्तच वाटतं मला. नवीन फलंदाज आपल्या तर पहिलीच मॅच पराभूत झालेला आहे. तुम्हाला कसं वाटतंय? एवढी अंगावर आली, मी जाणून होतो विकेट टाकली का मागचं प्लेअर खेळते आणि माझीच विकेट माझ्या अंगावर आली. तर असं असतं प्लेयर्स कॉन्फिडन्स. म्हणजे तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही पहिली मॅच तुम्ही हाराशी आले. हरशीलाच आलो, आता 5 बॉल आहेत. तुम्ही हारणार आहे मला माहिती आहे. खूप चांगला फटका आणि षटकार. मागरा मागरा. तर खूप चांगले असं पाहायला मिळलं आपल्याला. त्यांची टीम हरशी आली आहे काय? हरशी आली आहे काय? किती पाहिजे? किती पाहिजे? 12. किती बोलान? 11 पाहिजे. 3 चेंडू आणि 3 चेंडूवरती 11 धावांची. कोण उत्साह करणार, कोण मजा करणार आणि कोण लढणार? पाहूया. लास्टचा विकेट आहे. 11 धावांची गरज. लय मजा येईल, लय मजा येईल. बघूया. ए बॅट माझे 500 देऊ. षटकार मारले हो. झाली पालाची घालून झाली. 2 चेंडू आणि 2 षटकारांची आवश्यकता. तर पहिलीच मॅच काटा कीर लढत.
मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ओ माय गॉड. आणि सामना एकतर्फी झुकलेला गेला आहे. तुमचे हार झालेले आहे. तुम्ही खूप अशी तुम्हाला रन लय मारले. एवढे रन नव्हते मारले. 43 रन मारले. 43 रन मारले. तो बॉल पण तुम्हाला आरपवला होता. तुम्ही धावलत नाही त्या बॉलवर. तुम्ही किती ते सिंगल डबल किती गेले. वाईट जाम टाकलं तुम्ही. तर अशा प्रकारे पहिला सामना झालेला आहे. तर एक चेंडू आणि 10 धाव्यांची गरज पहिला सामना झुकताना पाहायला मिळाला आपल्याला. आणि हा फटका चांगला होता. फटका जातोय. छक्का. परंतु फटका जातोय. आणि पहिला सामना जिंकलेला आहे. जर स्वरूप हार्ड लक नितीन पोपेडा. पहिली मॅच गोष्टी करून होत नाही. बॅटिंग मध्ये बॅटिंग पण करायला लागतं. गोष्टी करून होत नाही. तर पहिला सामना झाला आहे. दुसऱ्या सामन्याची वारी आमची आहे. आणि आम्हाला जोड असणार मल्हार 11. अभिनंदन, तुमचा पहिला सामना तुम्ही जिंकलेला आहे. आनंद सारखी त्यांनी त्यांचा तर तुम्ही पहिला सामना जिंकला, तुम्हाला कसं वाटतंय? कारण कठीण होता सामना. शेवटपासून ओपनिंग करायची होती आणि शेवटपासून बॉलिंग करायची होती. त्याच्यामुळे आम्हाला थोडासा दिक्कतींचा, कारण जे प्लेयर आहेत खालून जे प्लेयर आहेत त्यांची प्रॅक्टिस नसल्यामुळे तरी पण त्यांनी एकदम साजेशी अशी कामगिरी केलेली आहे आणि येतात. आणि त्यांनी पण एकदम खूप अशी चांगली कामगिरी केली या खेळामध्ये आणि मजा आली. आणि आम्ही जिंकलो, यांच्या जोरावरती जिंकलो. आणि तर तुम्ही लास्ट ओव्हर टाकली, तुमच्यावर प्रेशर होतं का नव्हतं? वर्षभर मी तर खूप चांगला असा पहिला सामना जिंकलेला आहे. गणपती बाप्पा. तर खूप चांगला असा पहिला मॅच झालेला आहे. कुठला होता आपल्या संघासाठी शेळके यांना विनंती असेल की तुम्ही हरवता सामना विश्वास खेळून जायचा. जीत 11 संघाचा एक अष्टपैलू खेळाडू ज्याने त्याच्या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावरती 14 रन्स कुठून काढले आणि गोलंदाजीमध्ये 12 रन्स देऊन आपल्या संघाला विजयाच्या वाटचालीकडे प्रवेश. विनंती असेल की त्यांनी समालोचक कक्षामध्ये यायचं आणि समर्थ संघाकडून आपल्याला ते पारितोषिक भेटलेले ते स्वीकार करायचं आहे. धन्यवाद. गावकर साहेब यांच्या मार्फत रविकांत शेळके यांना सामनावीर या संघाचा आणि एक एनर्जी ड्रिंक म्हणून आपण थम्सअपची बॉटल ठेवली आहे त्याच्यामध्ये स्वागत करूया. आणि खूप असं उत्कृष्ट खेळ आपला पाहायला मिळाला जीत 11 संघाकडून. तर धन्यवाद. तर तुम्हाला कसं वाटतं, तुम्ही मॅन ऑफ द मॅच झाला? कसं आहे सांगायचं म्हटलं तर माझ्या कारकिर्दीतील हा पहिलाच मॅच तो मॅच. वा 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 वा. खेळ याच्या आधी पण चांगलं होतंच आणि आणखी याच्या पुढे पण चांगलं करण्याचा प्रयत्न करू आहे काही नाही आपल्यामध्ये. ओके, धन्यवाद. तर तुम्ही आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर आपलं एकदम बेस्ट असतं, त्याच्याबद्दल शंकाच नाही. आणि आपली थम्सअपची बॉटल नवीन आपण आणलं, सुरुवात केली आहे. असं वाटतं कुणला पास बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा साल. ही माझी बॉटल आहे. ही माझ्या पुढच्या म्हणजे जरा याच्यानंतर जो या ग्राउंडवर गाजवणार आहे तो माझा मुलगा. किती रन मारणार तुम्ही पहिल्या ओव्हरला? कमीत कमीत 20-25 तरी नक्की. तर खूप चांगली अशी आमची फलंदाजी पाहायला मिळते. तुम्हाला कसं वाटतं जर आपली फलंदाजी अशी व्हिडिओ लक्ष कालची चिखल याची मला अंदाज नाही भाई. मग कसं वाटतं तुम्हाला? फक्त रन मारल्या पाहिजेत. तर अशी पहिली ओव्हर चालू झाली. आमचा पप्पा, आमच्या संघाचे जे कॅप्टन आमचे पप्पा आहेत ते आमची फलंदाजी करायला. धावा 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 बिंदात धावा, आवडता आउट बिंदात धावा. सांगते पप्पा धावर वाईट आहे मस्त. तर 3 चेंडूचा खेळ समजता 6 धावा झालेल्या आपल्या. असं वाटतं तुला 3 बॉलांना 6 म्हणजे लय झाल्या.
आणि इथे मात्र पुन्हा एकदा आव्हान करीत आहोत. खराब अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्या यशवंत या बरोबर आप्पा एकच कट पप्पा धावा आई पैसे काढून घ्या बिंदास. 100 रुपये जमा झालेले संतोष तांडेल यांच्या माध्यमातून. आणि आता मात्र मुलं धावाची गरज नाही लागणार. आईच्या गावात काढा गे. ऐसा आला या आपल्या मॅन ऑफ द मॅच भेटलेली आम्ही मस्त कसं वाटतं तुला? 25 आणि 300 रुपयाचं असं पारितोषिक देऊन डॉन म्हणतात डॉन. काय रुतबा. तर ह्याच्या मॅच मध्ये तुम्ही कामगिरी उत्कृष्ट केली त्याबद्दल 2 शब्द सांगा. आणि काय तुमच्यावरती प्रेशर होतं जेव्हा तुम्हाला सांगितलं की मोठा फटका जेव्हा केला तेव्हा 100 रुपये तुम्हाला पारितोषिक भेटतील, तर तुमच्या मनामध्ये पैसे होते की संघाचा विचार होता? संघाचा विचार होता. या आयोजनाबद्दल तुम्ही काय सांगा? जो आयोजन आपल्याला 1 वर्षामधून पाहायला मिळतो त्या आयोजनाबद्दल काय सांगा? जो आयोजन आहे ना खूप चांगला आहे. त्याच्यामुळे मला त्यांच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या आमचा संघाचा कॅप्टन आहे ना 1 नंबर आहे. तर अशा प्रकारे माझ्या हातात तुम्ही समाजसेवा पाहायला मिळते. खबरला पोदान 10 रुपये प्लेट ते असं आपल्याला वाढताना पाहायला मिळेल. तर तुम्ही काय घेतले? अशी आपल्याला समाजसेवा करताना पाहायला मिळेल. समाजसेवा हीच ईश्वर सेवा. ही समाजसेवा करताना ईश्वर सेवा अन्नदान खूप चांगलं असं 26 जानेवारी निमित्त दोघांनी मिळून अन्नदान केलं आहे. चालेल जेवायला सगळे असे आनंद घेताना पाहायला मिळेल. आणि हा बघा आशीर्वाद शेळके यांचा छोटा पॅकेट बडा धमाका. चला आता आपण पण जेवून घेऊ ना. चला आता आपण पण जेवून घेऊ. तर आता आमची जेवणाची बारी आली. ही कसं आले मस्त आहे का? 500 काम. चला काम पण. आणि तुम्ही पण जेवून घ्या थोडा. पण आता जेवून घेतो. आभारी आहे. ठीक आहे, आम्ही तुम्हाला हरवलेत ना. आम्ही थोडं कसं भेटलं तुम्हाला तुम्ही नाही चांगले असं जेवायला बसलेले आहेत. टायमाला दाखवलं ना. कसं आहे अजून? आम्ही पण आणतो थांबा. सगळं आणतो तुम्हाला. थंडा पिंडा काय पाहिजे का प्याताना? थंडा साधा झाले सेवा केलेली आहे. तुम्ही बघू शकता. अशी सेवा यालाच बोलता भाई. माणूस हो माणूस आहे. दिलदार मनाचं व्यक्तिमत्व यालाच म्हणतात. वारून म्हणलेलं आहे. मॅचची मॅन ऑफ द मॅच. आणि फलंदाजीच्या जोरावरती आपल्या बघायला मंडळ आभारी. तर मला एवढंच वाटत होतं की नक्कीच सध्या बॅटवरती बॉल येतात तर 100% 12 बॉल्समध्ये 18 रन होत्या. 18 बॉल्समध्ये 18 रन होत्या. तर एवढा काही कठीण नव्हता. म्हणून म्हणजे प्रेशर नव्हता. त्या अनुषंगाने हारले तरी अशा प्रकारे आम्ही चॅम्पियन झालो या मैदानात. खूप चांगले पाहायला मिळाली भाईची गोलंदाजी. खूप चांगली असं गोलंदाज खूप चांगले जिंकल्याशिवाय पहिल्या सीझनची पहिल्यांदाच वर्षी नंबर मारलेला आहे. गोलंदाज उपस्थित मान्यवर प्रकाशजी तांडेल साहेबांच्या हस्ते आपण आणि उपस्थित मान्यवर सर्व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करून आपण अतिथी मंचावर यायचे. तर विनंती करेन. तर बेस्ट गोलंदाज आहे संघ आहे प्रिन्सी 11. बेस्ट गोलंदाज आहे
तब्बल 8 विकेट घेतले आणि सुंदर अशी फलंदाजी सुद्धा केली होती, पण विकेट खूप मिळवले, 8 विकेट. तर संघ आहे प्रिन्स 11 आणि संघ ठरतो प्रिन्स 11 संघाचा कर्णधार किरण पोपेटा. डॉन म्हणतात डॉन. तर उपस्थित मान्यवर मी विनंती करा आनंद स्वरूप 11 संघाचा परेश पांडल तर नसेल, नाही नसेल, मग कोण असेल? तर फलंदाज श्रीकांत शेळके. तर खूप अशी चांगली फलंदाजी मिळाली. तब्बल 40 धावा कुठल्यात, 40 धावा कुठल्यात. आणि जर नितीन पोपेटाचा विचार केला तर त्याच्या खालोखाल 34 धावा कुठल्या होत्या. खूप सुंदर फलंदाजी केली होती नितीन पोपेटांनी. या शृंखलेचा मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज. पहिल्या 2 सामन्यामध्ये कुठेतरी फलंदाजी झाली नव्हती, गोलंदाजी झाली नव्हती, पण अंतिम सामन्यात एवढा कुटांग घातला, बॉल बरेच गेल्यात बाहेर, उद्या त्यांनी शोधून आणायचे. फलंदाज करतोय प्रिन्स 11 संघाचा मालिकावीर ठरतोय प्रिन्स 11 संघाचा प्रेम मडवी. तब्बल 54 धावा कुठल्यात. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आपण हे किताब देतोय. चॅम्पियन कोण असेल? जातोय चॅम्पियन बनतोय भानगड प्रीमियर लीगचा. नवीन पहिल्यांदाच स्पॉन्सरशिप केली होती सुनील मडवी साहेबांनी. त्यांचा चरोबा क्रिकेट संघाच्या वतीने पहिले मी आभार व्यक्त करतोय. या संघाचा, या शृंखलेचा चॅम्पियन बनतोय भानगड प्रीमियर लीगचा तो प्रिन्स 11 संघ. सर्वांनी यायचंय, त्यांच्यासोबत आम्ही सुद्धा येऊ. डॉन म्हणतात डॉन. मोठमोठे गार केलं गंमत.